ज्ञानोबरांची वाणी आहे, हे साजनी हे बुद्धिमाते, या विश्वातलं काय पाहिलं नसल पण ते पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आळंदीतल्या मालकांची वाणी, काय सुख असेल त्या रूपामध्ये. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. काय महाराज एवढं रूप ते. पाहिली वेध लावी बैसे जीवी जडोनी. वेद लागतात, वेद ते रूप पाहिल्याच्या नंतर वेद लागतात. एक सोपा सिद्धांत, अडचणीत हात घालू नका, इचू निघत असतील. 20-20 तास रामेश्वर भाऊ रांगेला लागलेला वारकरी, 20-20 तास. अजून कुठल्याही पद्धतीची सोय विटेवरच्या मालकाच्या दरबारात वारकऱ्यांची झालेली नाही. मी दर महिन्याला पंढरपूरच्या शुद्ध वारीला जातो, प्रदक्षिणा करतो. अजून तिथून आलं की एक पॅरासिटामॉल खावा लागती, इतके पाय कणारते. आणि नको त्या ठिकाणी काचासारखे रस्ते केले, नको त्याचं कारण बी असेल. पंढरपुरातला मालकच या ढवळ्या कपड्यावाल्याला आज्ञा देत असेल, तुम्ही लय चेक करू नका, नालायकाची संख्या वाढेल. कारण पायातले बुटा आणि चपला काढून परिक्रमा करते ते वारकरीच असते, तर वारकऱ्याला काटे जरी टाकले तरी ते करतील. लय चोपडे रस्ते केले ना, हे भंगिरे कोणाचा हात धरून तिथं जातील. त्याच्यामुळे मालकच आदेश देत असेल, राहू द्या तुमचे तिकडच खर्च, इथं नका करूच. होईल कालांतराने हळूहळू. तो 20 तास रांगेला लागलेला माणूस, मला तर रांगेला लागायचं काम नाही, म्हणजे पुण्य बी नाही बरं का त्याच्यात. 10-15 लोकांचं दर्शन टाळून गिरगावकरांनी एखाद्याच्या पुराव्यावर दर्शनाला जाणं म्हणजे फारसं काही पुण्य नाही. पण माणसं मोठाडपणानं सांगतात मी बिना रांगेचा दर्शनाला जातो. काय एवढी मोठाडपणाची गोष्ट आहे काय लगे? आणि तुला कुठं विमान आलंय? तू बिना रांगेचा जरी गेला, एखाद्याच्या वजनावर गेला तर काय लगे एवढे? पण निष्ठावंत वारकरी कोणाचा परिचय नाही, साधी माणसं, गरीब माणसं, 20-20 घंटे रांगेत लागलेली वारकरी. गरुड खांबाच्या जवळ गेले की 2-4 सलाईन घेतल्यासारखी ताकद त्यांना रामेश्वर भाऊ येते. का? आता मालक बघायचा आहे, आता विश्वाचा मालक बघायचा आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा बघायचा आहे. आणि 20 घंटे थकून गेलेला माणूस दर्शन झालं, रावटीवर आला किंवा जिथं मुक्कामाल असतो तिथं आल्याच लोकांना काम झालं गड्या, ताणच मिटला गडे. काय प्रसन्नता महाराज, एकदा देव पाहिल्याच्या नंतर. बरं डोळे सुखावतात महाराज, डोळे. पुरावा सांगतो पुराणाचा. ज्यानं तुम्हाला आणि मला निर्माण केले त्याला विधाता म्हणायचं आप्पासाहेब. पांडुरंगभाऊ विधाता म्हणायचे. विधाता म्हणजे ब्रह्मदेव आहे. काय निर्माण केले असतील त्यानं? बघा ना, किती माणसं, किती गोड माणसं निर्माण केले. महाराज, या देशामध्ये भविष्यात काही गोष्टीची अडचण येणार आहे, म्हणून प्रकाश देवतेच्या तेजस्वी किरणानं आपल्या विश्वामध्ये विद्युलता झळकावी. तुमच्या घरातली दिवे, कृत्रिम दिवे लागावं, त्या कामामध्ये रामेश्वर भाऊंना पाडलंय. मग यांच्यामध्ये जे चिकित्सकीचं मेमरी कार्ड टाकलंय ते ब्रह्मदेवानं टाकलंय ना. काय विद्वान असलो ब्रह्मदेव, काय विद्वान. एक सोपी व्याख्या सांगू. ह्या एवढूशा अंगठ्यावर 150 कोटी लोकांचे ठसे येतात. इतक्याच जाग्यात 150 कोटी लोकांचे. आमचं डबकं बंद पडलं, तेच तिकून सांगताय तुम्ही KYC केली नाही. हे पतिव्रता मोबाईल आहे आपला, तसं हसू नका. तुमचे लय पैशावाले असतील ते, हा, पण ते काय नाही, ते तुमचे मोबाईल म्हणजे कोठ्यावरले येतं. त्याच्यात काही बी येतं, बटन दाबल्यावर काही कोणाला जातं. याच्यात चुकीचं येत बी नाही आणि चुकीचं जात बी नाही कोणाला. हो, म्हणजे माझा कमी पैशाचा आहे म्हणजे तुम्ही हिनिता काय त्याला? तुमचा काय मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा विठाला त्या दुकानदारानं सांगितलं तुम्हाला हजर राहावं लागेल. त्याचं दुकान 10 उघडत नाही, मी सकाळी 6ला घर सोडितो. 5 दिवस झालं फक्त फोन येतेत, कोणालाच लावता येत नाही. ते आले ते तरी बरं झालं, पण परत लावता येत नाही. त्यांना अंगठा द्यायचा. तर मी म्हणलं आमच्या पोराचा घे, तसा जमत नाही. जाऊ दे म्हणलं, पोरग लहान आहे, त्याच्या आईचा घे, त्या आईचा जमत नाही.
मी म्हणलं आम्ही एका कुटुंबातली माणसं आहेत, आता सगळ्याचा सारखं. तसं नसतं महाराज म्हणला, 150 कोटी लोकांची ठशी एवढी. कोणी बदल केला भाऊ? तुकाराम भाऊ ब्रह्मदेवानं बदल केला. ब्रह्मदेवानं काय डोकं असेल हो त्याचं? एवढूशा जाग्यामध्ये 150 कोटी बदल, 150 कोटी बदल. त्यालाही दुःख होतं, त्यालाही दुःख आहे. अपूज्य ठरला मृत्यू लोकामध्ये, अपूज्य. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. चूक घडली, अपराध घडला, आणि त्या अपराधानं मृत्यू लोकामध्ये पूजेतून वगळल्या गेले. काय विद्वान असेल महाराज जगात, तितका विद्वान कोणी नसेल. काय विद्वान. 9 छिद्र पाळले उभ्या टाकीला, 9 छिद्र पाळले, 9. कोण्या छिद्रातून मनान पाणी बाहेर येत नाही. तुम्ही केवढी बी टाकी तुमच्या बंगल्यावर ठेवा, तिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा आणि जा तुमच्या धंद्याला, टाकी रिकामी. उभ्या टाकीला, या 3.5 हाताच्या टाकीला 9 छिद्र पाळले, मनानं काही पाणी बाहेर येत नाही. काय डोका असेल, काय रचना असेल त्याची. आणि तो अपूज्य ठरला मृत्यू लोकामध्ये. दुःख आहे महाराज. निरोप मिळाला, जा मृत्यू लोकामध्ये. कारण ज्याचं मुख पाहायला सांगितलंय का तो वैकुंठात आहे, पण स्थान महात्म्य सांगितलं. वैकुंठात पाहिल्यावर दुःख जात नाही. आहा, तो मृत्यू लोकात पाहिल्यावर दुःख जात आहे. मग सत्य लोकातून विधाता हंसावर बसले. ठराविक लोकांचं वाहन वेगळं बरं का. ब्रह्मदेवाच्या मुलीचं वाहन सुद्धा हंसच आहे. ब्रह्मदेवाच्या मुलीचं वाहन सुद्धा मयूर आहे, पण जास्त मयूर, हंस काही वेळेला. हंसावर बसले आणि विश्वाचं परिभ्रमण करत असताना लक्षात आलं, ही समाधी अमक्या महाराजाची आहे, ही तमक्या महाराजांची आहे, ही अमक्या राजाची समाधी आहे, ही वेगवेगळे अमक्याची समाधी आहे. ब्रह्मदेव म्हणले, यांना मी जन्म घातलाय आणि माझी तर कुठंच मूर्ती नाही, कुठं काही नाही, पूजा नाही, काही नाही, काय नाही. देवर्षी नारदानं सांगितलं, मालक कळावं, आपल्याच्याने घोर गुन्हा झालाय, अपराध झालाय, आणि त्या अपराधाचं पाप इतक्या टोकाचं आहे की त्या पापामुळे तुम्ही मृत्यू लोकात अपूज्य ठरले. ब्रह्मा कन्येशी धरू जाय. बस झालं इतकंच. बाकीचं घरी गेल्यावर पाठ करा. कशाने पाप संपल? एका साधूने विचारलं. नारद नाही बरं, आता तिथं दुसरे साधू येतं. त्या साधूने विचारलं, नेमकी तुमची तळमळ कशा करताय? सुखासाठी आहे. मी जन्माला घातलेले 40-40 वर्ष ज्यांनी चुकीचं पाणी पिलंय, ज्यांना घरातली लोक कदरले, आणि एकदा पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान करून तुळशीची माळ गळ्यात घातली की ते वारकरी झाले. आज कालांतरानं त्यांच्या समाध्या बांधल्यात, त्यांची मंदिरं झालीत. आणि यांना जन्माला घालणारा मी आहे ना, माझं कुठंतरी असावं ना. त्या साधूनं सांगितलं, पर्याय एकच आहे, तुम्ही एकदा त्याला पाहायला जा. पण मोठी माणसं कशी असतात माहितीये का, एखाद्यानं सांगितल्याच्या नंतर त्याचा सगळा बायोडाटा तपासूनच जातील. कसं जावं बाबा, तो काय. आता तो सध्या वासरवळीत होता, गोकुळात होता, तो वासरवळत होता. तर ब्रह्मदेवानं विचार केला, गायीची वासर वळणाराचा चेहरा विश्वाला निर्माण करणाऱ्यानं काय पाहावा. शेवटी तो जाणून बुजून गुराखी आहे, आणि गुराख्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर मला काय सुख प्राप्त होणार आहे, गुराखी आहेच काय. त्या साधूनं सांगितलं, डॉक्टर बंगल्यात राहतो का झोपड्यात राहतो ही त्याच्या बंगल्यावर त्याची विद्वत्ता नसती, त्याची विद्वत्ता त्याची तपासण्यावर असती, त्याला आजाराचं निदान लागण्यावर त्याची विद्वत्ता असती. फार मोठ्या बंगल्यात राहणारा हुशार असतो असं काही नसते. मोठ्याल्या बंगल्यात राहणारेच बुट हरपून घरी येतात, म्हणजे जिथं बुट सोडत ते त्याला सापडतच नाहीत, इतके विद्वान असतात मोठ्याल्या बंगल्यातले. आणि झोपड्यात राहणारे फाटलेला बूट शिवून का होत नाही डबल घालतात, म्हणजे झोपड्यात राहणारे हलकट येतं असं डोक्यातलं काढून टाका तुम्ही. काही नाही, मोठ्या बंगल्यात राहतो म्हणजे फारच मोठा असतो असं काही नाही. ते फक्त तुम्हाला अर्थानं मोठा वाटा असं असेल, विचारानं त्याच्याकडे कवडीचं ज्ञान नसतं. काही काही म्हणतोय हा, काही काही. रावण सोन्याच्या गावात राहत होता, त्याच्या इतका मोठा तुकाराम बाबा कोणी असेल का, ज्याचं वर्णन तुकोबारायने करावं. एवढा मोठा श्रीमंत रावण, सोन्याच्या गावात राहणारा भाऊ, पण एका बाईकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं. काय त्याला मोठं म्हणायचंय? पहा त्या रावणा काय झाले, कशाला मोठं. मोठ्या बंगल्यात राहतो म्हणजे फार मोठा नाही, ज्याचं विचाराचं आणि आचरणाचं सूत्र मोठं आहे त्याला मोठं म्हणायचं असते. विठाला विठाला ब्रह्मदेवानं भ्रमण केलं.
केला आणि त्या साधूनं सांगितलं, जा तुम्ही गोकुळामध्ये, मृत्यूलोकामध्ये, तिथे एक हरी नावाचं देव आहे, दैवत आहे, चिमुकला आहे तो, आणि बघा त्याला. ब्रह्मदेव म्हणले, अनुभव घेण्यासाठी काहीतरी आपण प्रचिती करावी, नियम करावा, काही धारणा करावी. वासरा आणि गोपाळ चोरून नेले. वत्स हे चोरून या, सत्य लोका अशी नेली, पण साक्षात्कार गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाये रक्षेली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा राये रुक्मिणी कांता, आरती ओवाळी ते तुम्हा लक्ष्मी कांता. जशाला तशी वासरा आणि गोपाळ खाली आणि वरी जशाला तशीच. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले, बसले हंसावर आणि पाहला आले तर चिमुकला जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, हरी आहे. गोपाळ सानिध्यात आहेत. रामेश्वर भाऊ गोपाळांच्या अंगावर अंग भरून कपडे नव्हते, कारण पुरुष होते, नसू द्या कपडे. पुरुषानं कमी घातले तरी चालतील, बायकांनी कमी नाही घालायचे. बायकांनी अंग भरून कपडे घालायचे. डोकं झाकायचा जरी तुम्हाला कंटाळा आला असेल, कारण तुम्हाला इथं खिळा ठोकलेला नाही ना, इथं बारीकसा जर खिळा ठोकला ना तर तुमची पदर तिथं अडक. आता घेऊ नका, आता काय ऊन लागत नाही. चट पाहिलं मी तुम्हाला, या चोंबाळ्या गप्पा करी जाऊ नका गिरगावकरापाशी. नका का डोकं झाकीनेत, पण निदान पाठ झाकून घेत जा. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. अंग प्रदर्शन करणाऱ्या स्त्रीनं कीर्तनात बसण्याची लायकी नाही, तिची लायकी नाही कीर्तनात बसण्याची. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, तुम्ही जास्त कीर्तन ऐकले, निष्ठावंत वारकरी होते. ते म्हणायचे, व्या देशातली स्टेजवर नाचणारी बाई सुद्धा पदर घेऊन स्टेजवर येत होती. मग काय नाचत असेल तो भाग सोडून द्या, पण त्यांचं वाक्य सांगतोय, ती स्टेजवर येत असताना रामेश्वर भाऊ पदर घेऊन येत होती. जुन्या काळातली नृत्यांगणा. तर कुलवान घराण्यातल्या स्त्रियांनी कसं वागावं हे जरासं डोक्यात ठेवा. किमान पाठ तरी झाकून घेत जा. पाठ आसोड सोड्यावानी पदर लोळतू रस्ते झाडायला. काय 6-5 कीर्तनकार अशी वांगे चिरल्यावानी चिरून खा, त्याच्यात महानंबर लावा, पाय सोडून चट खा. पाय राव दे माझ्या बायकोला. गोपाळ होते, पुरुष होते, कपडे कमी होते. लहानशी पंचे कमरेला होती, खांद्यावर लहान लहान घोंगड्या होत्या, हातात काठ्या होत्या. म्हणजे बनेन नाही, जुन्या काळात निमस्ती म्हणायची, काही नाही, साधं साधे. वातावरणानं काळे ठिक्कर अंग पडलेली होती, पण ती सोब सानिध्यात होती. एका ठिकाणी तर सांगितलंय, शेमूड खरकटे नाकाशी गवळियाची ताकपिरे कोण पोरे चांगली. वरून तसे होते, वरून तसे होते, आतून चक होते न बुवा, आतून निर्मळ. आपलं काय, वरून चकफक. 3-3 बारे आरशापशी. वा, मागच्या जन्मात का बाई होता का काय सुंबळ्या तू. मागच्या वर्षी कार्यकर्त्यानं सांगितलं, भागवतकारानं 4,500चं मेकअप विकत घेतलं. गळ्यात शपथ, मी त्याचं नाव सुद्धा सांगल त्या माणसाचं बरं का. त्या भागवतकाराचं मी कशाला सांगू, म्हणून काय एवढं काय मोह पापू तू आलं का. 3,500चं मेकअपचं सामान. भागवतकार पुरुष होता, बाई नव्हती. त्याच्यात लिपस्टिकच्या पण डब्या होत्या. वक्ते बाबा म्हणायचे, पुरुष जर मर्यादेपेक्षा नटत असत तर त्याच्यातला पुरुषार्थाचा गुण संपलाय असं समजून घ्यायचं. साधी होती, साधी. मी नाही म्हणत तुमचे नाक भरकेट व्हा, परिस्थिती मी आपलेली होती ती असतील. ती साध्या राहण्यातला तुम्हाला असं हे वाटतंय का, एखादा माणूस साधा असतो म्हणजे साधे असतात ती. ज्ञानसूर्य गुरुवारी रंगनाथ गुरुजींच्या शर्टाला इस्त्री होती का. वैकुंठवासी मारुती बाबांच्या काल ज्यांची पुण्यतिथी झाली, श्री गुरु नथुराम बाबांचं जीवन, काय साधी माणसं होती महाराज. किती साधी, किती साधी. अशा नखीचे धोत्र तर स्वप्नात पण नव्हत्या. हा, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, झाकू नका. तसं कसं झाकतात ते.
खरंच काळगोड आलाय सगळ्यांसाठी, काळगोड आलाय सगळ्यांसाठी, वाईट नाही म्हणायचं. किती साधी होती, किती साधी होती. तेव्हा अब्जानं पैसे कमवणारी महाराज मरतील, पण रंगनाथ गुरुजी सारखा आदर नाही कमवायची. वैकुंठवासी मारुतराव महाराजांसारखा आदर नाही कमवायची. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा सारखा आदर नाही कमवायची. अब्जानं पैसे. अब्ज हा शब्द खरोपती होतील, निखर्वपती होतील, पद्मपती होतील, शंखपती होतील. शंखपती म्हणजे एकावर 19 शून्य, एकावर 19 शून्य म्हणजे शंखपती. शिक्षण असू द्या ना रामेश्वर भाऊ कमी, पण गणित तज्ञ. एका चपक्यात सीए झालो असतो. विठाला विठाला माणसं दिसायला साधी आणि राहत साधी होती म्हणजे तुम्ही वेडपट समजू नका, हे डोक्यातलं काढून टाका. उलट झकपक राहणाऱ्याला बायका कदारल्यात, कारण तिनं रोजदारी करायची आणि यानं कपडे चांगले घ्यायचे. ती गेली दुसऱ्याची तर खुरपायला. लय ममुल्याला आकली नाही ता. हे काही ममुले पिराला कापायच्या कामी आहेत. पिराला, हो पिराला कापायची भडवे. पिराला लय राहतो म्हणजे लय शान आहे का तो. 2 बायकांचं जीवन सांगतो. एका बाईला जीवनभर आरसा पाहायला भेटला नाही, तिचं नाव शबरी. आयुष्यभर आरसा पाहायला भेटला नाही शबरी. मतंगाच्या आश्रमावर गेली आणि मतंगानं सांगितलं, हे माय चंदनाची वाटी आहे, चंदन लाव. दरारा होता. शबरीच्या जीवनात 6 साधू भेटले. सगळ्यात अगोदर भेटले शरभंगू, विमानात बसणारे साधू. आपले 47 लोक विमानात बसत होते. आता विमानात गेल्या माणसं सेल्फी काढतात. मी विमाना, अरे टपऱ्या विमानात बसला सुंबळ्या, लय सेल्फी टाकी जाऊ नको. त्या विमानात बसायची लायकी. शरभंगू विमानात बसत होते. मतंगाच्या आश्रमावर गेले. आई साहेब, ए चंदन आहे तिथं. वाटी हातात घेतली. हो, एवढ्या मोठ्या साधूच्या जवळ जर चंदन लावलं बाजूला गेलं तर करावं काय. पाण्यात पाहिलं. ज्याला याम बिंबा भयो नाम अननाम दर्पणायत्कारेषु. पाण्याचा आरसा केला. दर्पण म्हणजे पाण्याचा आरसा. पाण्यात पाहिलं बिंब आणि मग चंदन लावलं. काय परिस्थिती असेल. बरंच होता का तिला. पण पंढरपुरातल्या मालकाने इथं ठुली. तेचे येणे जाणे खुंटले. पैठणच्या मालकानं सांगावं, तेचे येणे जाणे खुंटले. इथं बसवली, इथं. आणि 4-5 किलो दागिने घालून जाणारी शोषून मारली पुतणी. काय म्हणता तुम्ही तिला, पुतना का? हे तिची पाहुणी का इथं? नाही, मग मी तिला पुतणीच मानली. लेकर मारी ती तिला पुतना म्हणत असते. तो पाप लागन मला. पण तिला काय आवाजाऊ बोलायचंय. दागिने घालून आली. महाराज देवच्या माऊलीच्या घरी राहत आहेत. ती फसली. हो, इतके दागिने घातले, इतका सुंदरपणाचा आव आणला, पण पंढरपुरातल्या मालकानं शोषून मारली आणि आयुष्यभर आरसा पाहायला भेटला नाही. दिसायला साधी होती पांडुरंग बुवा, पण हृदयात घेतली आप्पासाहेब, हृदयात घेतली. म्हणून वरच्या दिसण्यावर नाही, शेंबूड खरकटे साधी गोपाळ होती. कोण पाहते माहितीये? तुम्ही, मी नाही. विधाता पाहलाय. वसंती सत्य लोकायाम अधिष्ठितम सत्य लोकायाम विधाता भवस्थितायाम जीव सृष्टिस्तते वचायाम मत्कुंभा भजायते नाम. मातीचे मडके तयार करायचा कारखाना माझ्या श्री गुरु काकांकडे होता, गोरोबा काकांकडे. पण हाडा मासाचे गाडगे तयार करायचा कारखाना ब्रह्मदेवाकडे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. काय सिद्धांत महाराज. आणि तो पाहतोय ज्याचं मुख पाहल्याच्या नंतर आपलं दुःख जातंय, ते साध्या पोरायपाशी बसलेला आहे. साध्या, हे वरून साधे होते, आत गोड होते. बरं, आत गोड होते, आत गोड होते. आणि ब्रह्मदेवानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर वरी गेले आणि ब्रह्मदेवाला 4 लोकांचं आमंत्रण आलं. लोमशायाम बकदालभ्येषु भृशुंडीस्तते वचाना. पहिलं आमंत्रण लोमशाचं. विधाता, तुम्ही पुष्करला या. ब्रह्मदेवाने विचारलं, पुष्करला काय काम आहे? तुमची प्राण प्रतिष्ठा आहे.
आता ब्रह्मदेव सत्य लोकात राहत होते आणि पुष्करला ब्रह्मदेवाची प्राण प्रतिष्ठा केली पुष्करला. पण कधी ह्या मालकाला पाहिल्यावर पाप संपलं. तोपर्यंत पुष्करला सुद्धा ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं, इतकं लक्षात ठेवा. आता ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं असेल तर फक्त पुष्करला, बाकी काही ठिकाणी असेल पण ते प्रचलित नाही. इकडे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आहे, पण जे पुष्करचं प्रसिद्ध आहे ते जग प्रसिद्ध आहे, जगाच्या सर्वत्र देशात प्रसिद्ध आहे पुष्करचं. ब्रह्मदेवाकडे एके दिवशी देवादिदेव विश्वनाथ गेले आणि ब्रह्मदेवाचा तो हसतमुख चेहरा, ते ब्रह्मदेवाचे 8 डोळे, ते 8 चारी मुख कमलावरची प्रसन्नता विश्वनाथानं पाहिली. आणि काशी विश्वनाथ म्हणतात, विधाता आज फारसे प्रसन्न आहात तुम्ही. हो, मला एकच दुःख होतं, मृत्यू लोकात मला कोणी उदबत्ती लावत नव्हतं, मृत्यू लोकात माझ्याकडे कोणी निरंजनी ठेवत नव्हतं, मृत्यू लोकात मला कोणी गंध लावत नव्हतं, मी अपूज्य ठरलो होतो मृत्यू लोकात, याचं मला दुःख होतं आणि ते माझं दुःख संपलंय. पण विश्वनाथ म्हणले तुम्ही औषध कोणतं घेतलंय दुःख जाण्यासाठी, ते पहिलं कडवं. रामेश्वर भाऊ, त्या दिवशी ब्रह्मदेवाचं दुःख गेलं देव पाहण्याच्या नंतर. किती पैसे तिथे बसलेले लोकांकडे? 100 कोटी. तसंच ना, अंगाव माती ओढू नका. मला खाती के बालन ना हाती के गाल लगेच कळते. खाती के गालन ना हाती के बाल. रोज शॅम्पू लावणारणीचे केस काळे भोरच असतील ना, आणि गावरान तुपात चपात्या खाणारणीची गालं थोडीच बसलेली असतील. मला पाहिलं कळतंय ना. झाला असू द्या. 500 कोटी, 1000 कोटी. इंद्रा इतकं श्रीमंत असेल का कोणी? इंद्रा इतकं नाही. एक जण म्हणला इंद्राचं ऐश्वर्य 9 लाखाची टीव्ही माया इथं. म्हणले तू ह्या टीव्हीवर मेलेल्या बाया दिसत्यात. जीत रंभाईच्या नाचणी, हो, उर्वंशी तिलोत्तमा मेनका या इंद्राच्या दरबारात नाचत होत्या. हे जरा जुरा रंगाचं पाणी पिणारी माणसं कोणाला देते, त्याला आम्ही काहीच समजित नाही. जास्त बाया मागं घेऊ नको, फाटत असतात. इतक्यात जमत्या नाही, इतरो घेतल्यावर फाटन का नाही. हे थोडस साधं पाणी पिलेली माणसं इतकी रगील. इंद्राची तर 5 प्रकारचं अमृत होतं. जयंत नावाचा पुत्र, जयंती नावाची कन्या, शची नावाची पत्नी. काय प्रभावशाली इंद्र असेल. पण त्या इंद्राच्या बायकोचं मेकअप घामानं आपण मग त्यात पायात आलं. नारदासारखे संन्यासी भेटले. दुसरा संन्यासी पण नारद सांगतो, चला बाई, तुला काही दिवसाला कामाला मृत्यू लोकात जावं लागतंय. मी इंद्राची बायको, माहिती आहे मला, माहिती आहे. ते म्हणले मला माहिती आहे तू इंद्राची बायको आहे. आणि इंद्र किती मंत्रीपद होतं आपल्याकडे. मंत्र्याला 1 दिवा. रामेश्वर भाऊ 222 मंत्रीपद ज्याच्याकडे, तो एकटा इंद्र. हे सगळे मंत्री मरक्याचे राजे. गिरगावकर मरणारच आहे ना. आमच्या भागातला आमदार कोणाचा राजा? मरक्या गिरगावकराचा. सगळे मरणारच ना आपल्या जिल्ह्यातली माणसं, तालुक्यातली माणसं. मरक्याचा. इंद्र अमरांचा राजा होता, देवांचा राजा आहे. काय प्रभावशाली, किती वैभवशाली बायको असेल त्या इंद्राची. हा, इथं तर सक्रातीच्या आदल्या दिवशी बँकेतून दागिने काढले आणि पुन्हा सक्रात झाल्यावर 3ऱ्या दिवशी पुन्हा बँकेत कोचून ठेवले. आणि ते काढण्यासाठी दुसऱ्याकडून उसने घेतले होते. तरी पादराच्या वरून एकदानी टाकीन. आणि जिच्या गळ्यात दागिने तिलाच हळदी कुकू देईल. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर काही इचू दिसतो का? लय रगीलपणा बाप्पा. जाऊ द्या, धनवंताला की सर्व मान्यता आहे. मग खाली जर इतका फुगीरपणा, तर इंद्राची बायको किती फुगीर असेल याचा विचार करा ना. काय वैभव असेल कल्पना करा. खाली इतकी किंमत. खाली कशी किंमत असते माहितीये का? आता आमचं घर जर तुमच्या शेजारी असेल तर आमच्या इथं संक्रांतीचं वाण ठेवलं तर हुशार बायको गिरगावकराची. रामेश्वर भाऊच्या मंडळी आल्या की 1 किलो गुळाचं ढेकूळ देणार वानामध्ये. वानाचं ते वान देतात ना, 1 किलो गुळाचं ढेकूळ. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की 1 किलोचं ढेकूळ. ग्रामपंचायत सदस्याची आली की अर्धा किलोचं. आणि ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पिढी. होंडी नाही व्हायची का होंडी? ड्रायव्हरची बायको आली की काय देती?
शॅम्पूची पुडी दाजी आहे का नाही? दाजीची नाही, तुमची आहे. ड्रायव्हरची बायको आली की कशाची पुडी? कृष्णा भाऊ, केस तरी राहीन का डोक्याला? इतका नालायकपणा. चला मग खाली जर आपण इतका रवरवपणा करतो तर इंद्राची बायको काय वैभव असेल आप्पासाहेब, काय श्रीमंत असेल ती. पण तिचं वैभव एका शकंदातच एका संन्याशानं मातीत घातलं. स्वर्गात तोपर्यंत राहता येते. बँकेत कोण्या माणसाला किंमत असते रामेश्वर भाऊ? ज्याचे पैसे बँकेत आहेत त्याला, का ज्यानं कर्ज काढे त्याला? इमानदारीनं तुम्हाला बाळूच शपथ आहे सगळ्याला. वकील साहेब कुठे बसलेत? देशमुख वकील साहेब खाली बसलेत का? वा वा. ज्याचे बँकेत पैसे आहेत का, भरपूर पैसे असले ना कृष्ण भाऊ, मॅनेजर कॅशियरकडे जाऊ देत नाही, त्याच्या कॅबिनला बोलिते, तिथं तुमची सही घेते आणि कॅशियरला सांगते या कॅबिन मध्ये पैसे आणून द्या. मात्र पैसे बी तितके लागते ना. हो, उगाच हे 2-3 महिन्याचे 2000 आले आणि तेच काढायला गेला, तसं नसतं सोमळ्या. हा, मला 2000 आले तो जाऊ दे. ते पेनला परवडत नाहीत त्याला. पैसे सुद्धा तितके बँकेत असावं, मॅनेजर सुद्धा किंमत करते, कॅशियर लांब सोडून द्यावं. तसं स्वर्गामध्ये खाली बँकेत गेल्यावर ज्याच्या नावावर पैसे त्याला किंमत आहे, स्वर्गात त्याला किंमत आहे ज्याच्या नावानं पुण्य आहे त्याला. पुण्य संपलं येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आळंदीतले मालक सांगतात खाली यावं लागतंय. बाईची ती अवस्था झाली, आता करायचं काय? नेमकं कुठं जायचं, कोण्या भागात? हो, मा जगदंबेच्या परिसरात, तुळजापूर परिसरात आलो तर सगळे गोटेच येते, पार दगड, खालीवरी जमीन. इकडं जावा, जरा खाली गेलं की उसाचा पट्टा, मंगळवाड्याकडे गेले की भिवरतड, अजून गोडसा पट्टा. नेमकं कोण्या भागात जन्माला जा? पण बाईने विचार केला कोण्या भागात गेलं तरी खुरपावत लागणार आहे. सोन्याची सँडल घालणारी बाई, सँडल कशाला घालीन? रस्तेच सोन्याचे होते, चिंतामणीच्या सडका होत्या, सोनं काय शिल्लक गोष्ट आहे. एवढ्या वैभवात कल्पतरूच्या झाडाखाली बसलेली बाई, हिवराच्या ना आंब्याच्या नाही, एवढी मोठी बाई आज खुरपायला याची वेळ आली. करावं काय? या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर खाली जाय. मृत्यू लोकात खाली आल्या, राधा रूपात आल्या आणि अनया नावाच्या गवळ्याच्या पत्नीचं स्वरूप धरलं. राधा या रूपानं खाली आल्या आणि नुसतं एकच काम करायचं होतं, फक्त त्याला बघायचं. मिस पानियाची गोविंदाची चट. चट म्हणजे आवड आणि मिस म्हणजे निमित्त. निमित्त पाण्याचं होतं तुकाराम भाऊ, आवड मात्र त्याचा चेहरा पाहण्याची होती. किती पाहिलं देवाला, किती पाहिलं देवाला, इतकं पाहिलं कृष्णराजे, इतकं पाहिलं की या माऊलीच्या पाहण्यानं इतकं कर्ज देवाव झालं की त्याचीच मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. कर्ज झाले, पैठणचे मालक सांगतात देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. मान वाकली राधेच्या पुढं. आणि मग राधेला विचारलं तुला काय देऊ? ती म्हणली मला काय देतो, मी इंद्राची पत्नी होते आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनं आमदार खासदार आणि हे मृत्यू लोकातला मंत्री करशील, हे मला नको पद. हे कवा नाही, काय मेळ नाही. हे इचकलं तर पुन्हा कधी संपत आहे, मधात वाजत आहे, म्हणजे इथले पद तर नकोच. मी 33 कोटी देवांच्या राजाची बायको झालेली आहे, मला कशाला उगाच. वाघिणीचं दूध पिणार नीला शिळी बक्षीस दिली. जिच्या इथं वाघीण दूध देती रामेश्वर भाऊ, वाघीण. आणि वाघिणीच्या दुधात चपात्या खाणार बाईला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक जणीनं शिळी दिली. शिळी. त्या बाईनं मला सांगितलं महाराज मला शिळी गिफ्ट आली. म्हणलं बाई तू इतकी कस काय खुश? काय नाही म्हणली, मला त्या बाईनं शिळी गिफ्ट दिली. म्हणलं तू इथं वाघीण दूध देती आणि शिळी काय करायची? त्या बाईची शिळी वापस. तर ती बाई म्हणली मी दूध खाण्यासाठी नाही दिली, तुमच्या पोराला ऊन लागल्यावर शेळीचं दूध कानात टाकलं की ऊन राहते. वाघिणीचं दूध खाणाऱ्याला ऊन लागत असते. आहेत का गोळ्याचा पत्ता आहे का? ते संपल्या समजायचं गोळ्या. शेची सांगते मी इंद्राची पत्नी आहे. हे खालचे पद शेळ्यावानी मला कशाला देतो? काय खरं या पदायचं? हे आज आहेत उद्या नाहीत. पदार असलेला नसेल कशाला देतो आम्हाला हे पद? वैकुंठ पाहिजे नकोय, कैलास पाहिजे नकोय, सत्यलोक पाहिजे नकोय. मग काय देऊ तुला? एकच देऊन टाक. ज्या दिवशी हे शरीर सुटेल आणि ज्या मातीत समर्पित होईल त्या ठिकाणची माती कपाळाला लाई जाय. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा. राधा म्हणजे गोपी रामेश्वर भाऊ.
आणि एकच मागून घेतलं की चंद्र सूर्य येतोपर्यंत सुख जाता कामा नये. माझ्या माईंनो, तुम्हाला प्रणाम करतोय, कारण माझ्या देशाची संपत्ती आहात तुम्ही. हे म्हणते मेला आम्हाला कडक बोलवतो ना आमच्या पाया बी पडतो. कडक याच्याकरता बोलतोय माझ्या माईंनो, माझा स्वार्थ आहे. तुम्ही चुका करता कामा नये. महाराज ज्या माऊलीनं खुरप्याच्या आणीवर रामेश्वर भाऊंना मोठं केलंय, खुरप्याच्या आणीवर, ज्या शिवाजीरावांनी काबाड कष्ट करून मिळेल त्या पसाभर धान्य दळून आपल्या लेकराला मोठं केलंय. महाराज तुम्ही इतक्या पवित्र आहात, या देशातले हिरे घडवायची ताकद तुमच्याकडे आहे. कारण संस्कारी भाऊ आई लावित असते. म्हणून राज्य, राणी व संपत्ती तुम्ही चुकता कामा नये. तुम्ही चुकल्या की आपली संपत्ती ही मुख्य मातीत जाणार. मुख्य संपत्ती म्हणजे पैसा नाही. या देशामध्ये जितके सात्विक पुत्र जन्माला येतील तितका हा देश पवित्र सांभाळतील, गोड सांभाळतील, आणि ते तयार करणं तुमच्या हातात आहे. मारुती रायाचा अधिकारी इतका मोठा झाला, त्यांचं स्वयं कर्तृत्व नाही, अंजनी मातेचं कर्तृत्व आहे, माता अंजनीचं कर्तृत्व आहे. हो, मारुती रायाने स्वतः दिलासा दिला एका ठिकाणी. कोणाला? वाल्मिकांना सांगितलं, माझ्या आईचा पुरुषार्थ आहे, माझ्या आईचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ आहे, तिच्या स्त्रीत्वाच्या पुरुषार्थानं मी विश्वाच्या मालकाच्या पायापाशी बसतोय. एवढ्या मोठ्या आहात तुम्ही. चला, तुम्हाला प्रणाम करतोय. तुम्ही पतीच्या नावानं कुंकू लावता. तुम्हाला भारतात एखादा नवरा सापडला का बायकोच्या नावानं गण लावणारा? नाही सापडला. नाही नाही, जगात एकच व्यक्ती आहे, तो फक्त विटेवरचा बाप. जिनं भजन केलंय, जिनं आपलं चिंतन केलंय, जिनं डोळ्यामध्ये आपल्याला सामावलंय, तिचं नाव राधा रामेश्वर भाऊ. आणि ती संपल्याच्या नंतर तिचं शरीर ज्या ठिकाणी समर्पित केलंय त्या ठिकाणची माती आजही तो कपाळाला लावतोय. आणि त्याचं भजन करणाऱ्याला सांगितलंय गोपीचंद लावा. महाराज एक विनंती करतो, राग मानू नका. एक छोटा भाऊ समजा मला. तुम्ही इना घेऊन फार सुंदर डोलता, पण उद्यापासून फेटा बांधायचा. कारण हा फेटा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायात मान्य नाही. बघा, ह्या लोकांना विचारा, हे परंपरेतले लोक आहेत. ही परंपरा, हा भाग किती पवित्र आहे सांगू तुम्हाला रामेश्वर भाऊ. तुम्हाला हा जो उद्बोध आलाय, ही भावना निर्माण झाली, तुमच्या मातीतला परमार्थ आहे. वैकुंठवासी मुक्त कैवल्य नामनिष्ठ गुरुवर्य रामकृष्ण भाऊंचा परिसर आहे. या परिसराला सुगंध वास्करांचा आहे, देहूकरांचा सुगंध आहे. सगळ्या परंपरा इथं, देहूकर परंपरा, वास्कर परंपरा, भाऊंची परंपरा. कोणाला म्हणायचं? रामकृष्ण भाऊ. आईनं नाव ठेवलं असेल रामेश्वर भाऊ रामकृष्ण त्यांचं, भाऊंचं. पण रामकृष्ण भाऊंचं पार्थिव ज्या वेळेला अग्नीमध्ये समर्पित केलं तर आस्ती संचयाला आलेल्या सगळ्या माणसांना भाऊंच्या कवटीवर रामकृष्ण हरी नाव दिसतंय. इतक्या पवित्र परिसरातल्या आपण आहात, इतक्या पवित्र परंपरेतल्या आपण आहात. म्हणून इना घेत असताना फेटा तो असू द्या, मला माफ करा. मी कधी कधी हे बोलायला शिकलो आता, कारण मग हाऊत भरलाय. हा, त्याला राग आला तर त्याच्या जिल्ह्यात मला येऊ द्यायचे नाही, तरी मग काही इचकत नाही. पण मी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं भाकरी खातो, मी स्पष्ट बोलणार. हो. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तन हा झकास विषय असतो, कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतोय. तुला जर झकासच पाहिजे असेल तर तमाशा लाव ना, कशाला कीर्तन कर बोली तू हरामखोरा. विठाला 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 विठाला. कारण हा संप्रदाय जिवंत ठेवला आळंदीतल्या मालकांनी, नामदेवरायांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी. तुमच्या पुढे उभं राहून जे चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं, चांगल्या दर्जाचं धोतर नेसतोय ना, ती या संतांची कृपा आहे. नामदेवरायला नव्हतं नेसायला, सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. काय परिस्थिती असेल. नशिबवान आहात आपण सगळे.
काळ गोड आला. माझ्या माईंनो, जगात एक बी पुरुष नाही जिने आपल्यावर प्रेम केले तिच्या नावानं गंध लावणारा. महाराजजी एक सुद्धा नाही, एक सुद्धा नाही. औषधाला नाही महाराजजी. जिने आपल्यावर प्रेम केले तिच्यासाठी गंध लावणारा औषधाला पुरुष नाही. पण आपल्या सगळ्या पुरुषांना जन्म द्यायचं कोणाच्या हातात येतो? विटेवरचा बाप आहे. आणि तो मालक जिनं त्याचं भजन केलंय, जिनं त्याच्यावर प्रेम केलंय, आज तिच्या अंगाची माती तो कपाळाला लावतोय. इंद्र फक्त अमरपुरीचा राजा तुकाराम भाऊ, अमरपुरीचा राजा. पण सगळे राजे कोण्या दिवशी मारायचे? हे ज्याच्या हातात येतो पंढरीतला राजा. आणि पंढरीतला राजा राधेच्या नावानं गंध लावतो. आता राधे इतकी श्रीमंत जगात कोणी असेल का? कोणीच नाही, कोणीच नाही. बऱ्याच श्रीमंत बायका राधेला भेटल्या. माझ्याकडे एवढं वैभव, माझ्याकडे तेवढं वैभव, माझ्याकडे तेवढं वैभव. राधेनं सांगितलं, जगाच्या बापानं तर माझ्या अंगाची माती कपाळाला लावलीच, पण भारत देशात नव्हे, भारत देशाच्या बाहेर गेलेला वारकरी सुद्धा माझ्याच अंगाची माती कपाळाला लावतो. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. भारत देशाच्या बाहेर. पक्वात किती मोठा आहे कृष्णा भाऊ. भाऊंना तर माहीतच आहे. हा पक्वात धोत्रात बांधून गुरुवर्य बापू अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेले शंकर बापू आपेगावकर अमेरिकेला. हाच पक्वात धोत्रात बांधून विमानतळावर घ्यायला हजारो माणसं बापूंसाठी थांबलेले. इतका मोठा पक्वात आहे, इतका मोठा पक्वात. राधेनं सगळ्या बायकांना सांगितलं, तुम्ही आमच्या राजाची पत्नी असाल, तुम्ही मोठ्या असाल, त्याबद्दल काही दुमत नाही, पण जगात त्या राजासारखा राजाच कोणी नाही. पंढरीच्या राजासारखा राजा असेल का कोणी? देखवी ऐकवी हे एक नारायण. हे तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात फुकायचं? ज्याच्या हातात येतो पंढरीतला राजा. आणि तो राजा माझ्या अंगाची माती कपाळाला लावतोय. आता राधे इतकी श्रीमंत कोणी आहे का? राधे इतकी सुखी कोणी आहे का? पण राधेला त्यांनी विचारलं श्रुतीनं, तुला एवढं सुख कशानं प्राप्त झालं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. पाहता पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख बाईला मुलगा झाला. मला वेळ सांगा बरं, संपली की लगेच. हो, एका बाईला मुलगा झाला रामेश्वर भाऊ. त्या मुला इतका गोड मुलगा तुमच्या परिसरात कोणालाच झाला नाही. ती माऊली राहत होती मंगळवेड्याला, तुमचाच भाग आहे ना. तितका गोड मुलगा भाऊ तुकाराम भाऊ कोणालाच नाही झाला. त्या मुलाचं नाव होतं कर्ममेळा. परिस्थिती इतकी बिकट महाराजजी, 28व्या दिवशी माईचं दूध संपलं. कोणाला प्यायचं त्यानं? 28व्या दिवशी जन्म झाल्यावर 28व्या दिवशी दूध संपलं माईचं. कोणाला प्यायचं आता? एक दिवस कसा तरी गेला, त्याच्या अंगावरची त्वचा वृक्ष झाली, वृक्ष झाली. मुठी वळू लागलेला आहे, हातपाय आखडत होते. सुंदरशा गुटगुटीत चेहऱ्यावरची गाल काळपट पडत होती. पांढऱ्या वलय झुरळ्या निघत होत्या. आई त्याला बघून अशी बिलकुल धरत होती. बाळा काय करू रे, माझ्या वक्षस्थळात दूध नाही बाळा, मी काय करू तुझ्यासाठी? तेवढ्या अवकाशात बाबा आले. 28व्या दिवशी 28 दिवस झालेला बालक चिमुकला आईच्या मांडीवरनं
सूक्ष्म चिमुकल्या डोळ्याने बाप पाहत होता. बापाच्या कमरेला अर्ध धोतर होतं, अर्ध डोक्याला बांधलेलं होतं. त्या बापाचं नाव आहे श्रीमंत श्री चोखोबराय. धोत्र घेतलं की 2 तुकडे करायचे, अर्ध कमरेला गुंडाळायचं आणि अर्ध फेटा म्हणून बांधायचं. परिस्थिती बापाची, अंगात बनेल नाही, काही नाही. लोकांचं काम करता करता, सरपण पोडता पोडता, मेलेली जनावर ओढता ओढता, रस्ते झाडता झाडता शरीर काळं ठिक्कर झालं. पोराची दृष्टी बापाकडे गेली. बापानं मुलाकडे बघितल्याबरोबर डोळे रडत नव्हते, हृदय रडत होतं. तो बाप धैर्यशील बाप होता, पुरुषार्थी बाप होता. हृदय रडत होतं, हृदय. आणि सहज पत्नीला सांगितलं, सोयरा, पाहता श्रीमुख गोविंदाच्या त्या प्रभूचं मुख बघितल्याच्या नंतर काय पुरुषार्थ आहे. हे सोयरा जी, आपण जगाच्या बापाला मागितला नव्हता. पवित्र भारत देशात बाप हा शब्द कोणी प्रसिद्ध केला तर चोखोबरायांनी केला. विटेवरच्या मालकाला बाप पहिलं नाव कोणी वापरलं असेल ना तर चोखोबरायांनी वापरलं. आपण त्याला उद्बत्ती लावली नाही, त्याला नारळ फोडलं नाही, त्याच्या पायावर डोकं ठेवलं नाही, भेटलाच नव्हता पाया पडायला, जाऊ दिलं नव्हतं तुम्ही आम्ही मला. तरी पण त्यानं आपल्याला या संसारूपी वेलीला एक फुल लावलेलं आहे. सोयरा, मला असं वाटतंय त्याला हे फुल जर गळून टाकायचं असेल, सुकून टाकायचं असेल, वाळून टाकायचं असेल तर त्यानं आपल्याला हे फुल देलतच कशाला. सोयराबाईनं सांगितलं, धनी ऐका माझ्या माईंनो, पोरग शेवटचे श्वास मोजते. घरी शिभर दूध नाही, कोणाच्या घरी जायची हिंमत नाही, येऊ देत नव्हते दारात. पण त्या दुःखात असताना बायको नवऱ्याला धनी म्हणत होती. महाराज, तितका श्रीमंत नवरा जगात कोणी नसेल. लेकरू मरायला टेकलंय, पोटचा गोळा मरायला टेकलाय, तरी ती बायको, ती माय, त्या पोराची माय आपल्या पतीला धनी म्हणते. धनी काय शब्द असतील महाराज, धनी. बघा ना, काहीतरी प्रयत्न करा ना धनी. बघा ना, आपल्या बाळाची वाचेल का हो? लय गोडे हो, लय गोडे. त्या झोपड्याच्या एका खांबाला धरून कवटाळून चोखोबाऱ्या रडत होते. देवा, लय गोड लेकरू देल तस रे. हे देवा, माझ्यापेक्षा विद्वान दिलंस रे. देवा, मला कळाल्याच्या नंतर मी भजन केलं रे. चोखोबाऱ्या देवाला म्हणतात, देवा, मला कळाल्याच्या नंतर भजन केलं, माझ्या बाबानं सांगितल्यावर मी भजन केलं. बाबांचं नाव होतं रानोबा. हे देवा, माझ्या आईनं सांगितल्यावर मी भजन केलं रे. देवा, माझ्या मुलाला मी सुद्धा सांगितलं नाही. देवा, माझ्या मुलाला त्याच्या आईनं सुद्धा सांगितलं नाही. ते झाल्या झाल्या तुझं भजन करीत होतं. उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. देवा, झाल्या झाल्या त्याच्या जिभेवर तुझं नाव होतं रे, तुझं नाव होतं, तुझं नाव होतं. ऐक ना देवा, ऐक ना रे देवा, आम्हाला सांभाळील याच्याकरता जिवंत ठेवू नकोस. देवा, आम्हाला मोठे झाल्यावर त्यानं नाही सांभाळलं तरी चालेल रे देवा, पण तुझं भजन म्हणणार याच्याकरता जिवंत ठेव. तुझं भजन म्हणते ते. देवा, माझ्या वडिलांना फार आनंद वाटेल की माझा नातू भजन करतोय. देवा, माझ्या वडिलांना, रानोबा महाराजांना आनंद वाटेल, त्यांचा नातू भजन करतोय. ते स्वर्गातनं पुष्पाची वृष्टी करतील रे देवा. भजन करणार लेकरू रे देवा, वाचवणार याला, वाचवणं. नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आणि तो आकांत पाहिल्याच्या नंतर सोयराबाईनं सांगितलं, धनी असू दे, विश्वावर त्याची सत्ता आहे, त्याला जे करायचं ते ठरविल. आपण काही त्याला मागितलं नव्हतं, त्यानं मनानं आपल्याला दिलंय. एखाद्या देवाला नवस केला सुद्धा नाही, त्यानं मनानं दिलंय आपल्याला. मालकाची काय कृपा असेल ते होईल.
बाळांत होतं, त्याच्यात गुंडाळलं. एक लाकूड होतं असं चौकोनी, त्याच्यावर तुळशीची मंजुळा आणि बुक्का ठेवलेला असायचा. त्या ठिकाणाला पांडुरंग म्हणून नमस्कार करायची चोखोबाराय त्यांच्या वडिलांपासून. आणि त्या तुळशीच्या मंजुळा आणि बुक्क्याच्या वाटीपशी ते लेकरू ठेवून दिलं. चोखोबारायने सांगितलं, सोयरा खाली ठेवलंस? हो, पोट हलणं बंद झालंय. हृदय भरून आलं. नवऱ्याला सांगितलं, धडी पोट हलणं बंद झालंय, डोळे उघडीत नाही आता, ते श्वासोश्वास बंद झालाय त्याचा. चोखोबारायने उचललं, खांद्यावर टाकलं आणि चोखोबारायच्या कानातून विठ्ठल नामाचा गुंजार येत होता. चोखोबारायच्या कानात जिभेचा शेंडा सूक्ष्म अवस्थेत विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. सोयरा, बाळा आहे अजून आपला, बघतो कोणी सापडतंय का. तर रस्त्याने एक व्यक्ती पंढरपूरला दर्शनाकरता चालली होती. पाहता श्रीमुख गोविंदाचे दर्शनाकरता चालली एक व्यक्ती. 25 ते 50 हाताच्या लांबून रामेश्वर भाऊ लोटांगण घातलं मातीत. जवळ जायची हिंमत नव्हती. काळ फार विचित्र होता. लोटांगण घातलं मातुड्यात. मायबाप, मालकाच्या दर्शनाकरता जाता तो मालक दिसतो कसा? मालकाच्या दर्शनाकरता जातो तो तुम्ही जाता तो मालक दिसतोय कसा? भारदस्त व्यक्ती होता, हातात काठी होती आणि त्या काठीनं काजळे भाऊ चित्र काढलं पांडुरंगाचं. करम भाऊ पांडुरंगाचं चित्र मातीवर काढलं, असा दिसतो. वातावरणाच्या प्रघातानं काळं ठिक्कर पडलेलं अंग, वेळेला चांगल्या दर्जाचं जेवायला नसल्यामुळं पाठीत गेलेलं पोट, हाडाचा फासुळ्याचा पिंजरा एखाद्या पोपटाला करावा असा तो फासुळ्याचा पिंजरा चोखोबारायचा वर्ण दिसत होता. एक काडी घेतली आणि त्या काडीने मातीत काढलेली पांडुरंगाचं चित्र स्वतःच्या दंडावर काढलं. दंडावर आणि घरी गेले. सांगितलं, सोयरा, बाळ आपला जगतोय ग, पण एक पर्याय पाय, एक उपाय, एक तू जर केलंस तर बाळ जगू शकतो. त्यानं फक्त 1 सेकंदा करता डोळे उघडावा, फक्त 1 सेकंदा करता. दुधाचा प्रयत्न चोखोबारायांनी खूप केला. गाथ्याच्या पुराव्यानुसार चोखोबारायांनी गाय सुद्धा बहिणीचीतून आणली. बुलढाणा जिल्ह्यातून मेहुणा राजाहून गाय आणली. मेहुणा राजा निर्मळा नावाची बहीण होती चोखोबारायची. मी नाही सांगत. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहून पुरेसे जाता झाला. या फाटक्या संसाराचं भय भाऊ, चोखा मेहून पुरेसे जाता झाला. मेहुणपुरीला गेले. तिथं गेल्या बहीण भेटली. बहिणीनं बसायला टाकलं. काय बहीण होती तुकाराम भाऊ चोखोबारायची. मला असं वाटतंय तितकी गोड बहीण तुमच्या परिसरात कोणालाच भेटली नसेल. कोणाला नाही, महाराष्ट्रात नाही. रामेश्वर भाऊ, तुम्ही बहिणीची इथे गेलेत तर बहीण पहिली विचारील, बाबा खुशाल आहेत का, आई खुशाल आहेत का. एकच म्हणीन, दादा तुझे लेकर खुशाल आहेत का. भाऊजाईला खुशाल विचारणारी जगात बहीण नाही, ती फक्त चोखोबारायचीच होती. मी नाही सांगत. बैसोनी एकांत पुसे गुजमात. भावाला आसन टाकलं बसायला, भावाच्या पुढे बसली. बैसोनी एकांत पुसे गुजमात. काय विचारलं? वैनी शमवंत आहेत की, वैनी शमवंत आहेत की,
बहिणी क्षमावंत आहेत की. क्षमवंत म्हणजे खुशाल. दादा वहिनी खुशाल आहेत का? काय बहीण भेटली असेल हो. हृदयाचा बाण फुटला ताई, सगळी खुशाल आहेत, पण तुला भाचा झालाय, त्याला दुधाची कमतरता आहे. गाय बी पाठवून दिली, नाही काढ दूध, नाही काढ, नाही काढ दूध, नाही काढ. महाराज ते चोखोबराय होते, ते चोखोबराय होते. आमच्याकडे एक गाय जणलेली आहे. कोणी दूध काढते दोघं तिघं, त्यांना एकच सांगितलंय, 2 सडाचं दूध काढायचं आणि 2 सडाला हातच लावू नका. हो, तुम्हाला पाप लागन म्हणलं दुसऱ्या सडाची एक धार बी जरी काढी तर पाप लागन, पाप लागन. त्या वासराला चिमटा घेतल्यावर रक्त निघन, इतकं गोड आहे. एक जण म्हणला महाराज इतकं दूध याला कस काय? मी ज्याच्यासाठी सगळे पाकिट नेऊन फालो, कळालं ना तुम्हाला? ते एक वासरू आहे 2 पायाचं. मला ज्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातले पाकिट मी त्याला नेऊन द्यालो, ते फार काही झालं तर म्हातारपणी मला सांभाळीन, पण आशीर्वाद द्यायची ताकद त्याच्यात नाही बापाला. हे 4 पायाचं वासरू मला आशीर्वाद देईल. कारण या देशात सर्वात देवता जर कोण्या शरीराचा असतील तर त्या गायीच्या शरीरात आहेत. हो. चांगल्या महात्म्याच्या मुखारविंदातून कथा ऐकली तुम्ही, ज्यानं दीनदुबळ्याची सेवा केली, जीर्ण मंदिरं बांधले, काही नवीन मंदिरं बांधले, जीर्ण म्हणजे पडकी तुडकी मंदिरं बांधली, आणि गोमातेची सेवा करणारे गुरुवर्य सद्गुरू संजयजी बाबा पाचपोर बाबांची कथा ऐकली. चांगल्याच्या मुखारविंदातून कथा ऐकली तुम्ही. पुण्यवान आहात तुम्ही, पुण्यवान. गायीची महती त्यांना विचारा. चोखोबाराने नाही दूध काढलं, नाही दूध काढलं. पत्नीला सांगितलं प्रिय फक्त त्यानं डोळे उघडावा, 1 सेकंदभर जर डोळे उघडेत आपल्या कडव्याचा पुरावा आहे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. तिनं सांगितलं 1 तास झाले आता डोळे उघडीत नाही. करणं ग प्रयत्न, करणं करणं करणं. खाली टेकलेलं मांडीवर घेतलं, आणि लाज वाटत होती चोळीची गाठ सोडायला. का लाज वाटत होती माहितीये? आई लेकराला पाचताना लाजत असते का कृष्णा भाऊ? नाही. पण याच्यात दूधच नाही तर भाऊ ती कशाला सोडायची चोळीची गाठ? रामेश्वर भाऊ कशाला सोडायची? दूधच नाही त्याच्यात, दूधच नाही, कशाला सोडायची ती? माय अस्तित्व फार मोठे आहे. आपल्याला 2 मिनिटात त्यांनी जुनी परिस्थिती सांगितली होती. त्यांच्या वडिलांची आणि आईची जुनी परिस्थिती सांगितली होती. मागच्या आठवड्यात एका माणसाने त्यांचा जुना इतिहास सांगितला. कर्मधर्म योगाने माझ्या बहिणीचा नवरा मला श्रीमंत भेटला. त्यानं सांगितलं आमचे दाजी श्रीमंत होते, म्हणजे त्यांच्यापेक्षा थोडे बरे श्रीमंत. आणि सासरवाडीला आल्याच्या नंतर चपात्या करायच्या, पण घरी गव्हाचं पीठ नव्हतं. गहू होते पण गव्हाचं पीठ नव्हतं, पीठ नव्हतं गव्हाचं. आणि गहू होते रविवार राशनचे, लाल जरद गहू होते. त्या जावयाची सासू शेजारच्या श्रीमंताकडे गेली रामेश्वर भाऊ, आणि त्या बाईला सांगितलं आम्हाला 8वाभर पीठ द्या, 8वाभर पीठ द्या. त्या बाईला घरचे गहू होते भाऊ. तिने काय उत्तर द्यावा? मी तुम्हाला पीठ देते पण तुमच्या राशनच्या गव्हाचं पीठ घेणार नाही, राशनच्या गव्हाचं घेणार नाही, मला चांगल्या गव्हाचं पीठ लागेल. आणि तिच्या रानात गहू पिकत नव्हते. एक सांगतो जिनच्या पॅन्टीवाल्यांनी, हो आपल्या बाप दादाने आपल्याला किती कष्टात सांभाळले रे, किती कष्टात सांभाळले. मी चांगल्या गव्हाचं पीठ देईन असा शब्द दिला आणि 8वाभर पीठ आणलं. गव्हाच्या चपात्या केल्या, जावाई जेव घातला. त्याच्यावर 1.5 महिन्याला गहू कापायला आले, गहू कापायला आले. पण गहू कापायला सुद्धा रोजानं कोणी सांगितलं नाही. आता चांगल्या गव्हाचं पीठ द्यायचे तुकाराम भाऊ 8वाभर चांगल्या गव्हाचं, आणि चांगले गहू तर नाही तर गहू राशनचे गहू. त्याला कोपन म्हणायचे, तुमच्या लहानपणी कोपन म्हणायचे. कोपनचे लुगडे पण नेसले बरं या जुन्या बायाने.
ह्या तुम्ही भारीच्या साड्या घालता ना टिकलेवाल्या सुना, जरासा आपल्या आजच सासूला विचारा तुम्ही कोपनचे लुगडे नेसलेत का. आणि कधी कधी ते आजच सासूला आपल्या सासूला नरम गरम चपाती देत जा, तर तुमचे लेकरं तुम्हाला नीट सांभाळतील. सासू सासऱ्याचे पैसे हिसकून घेऊन जर त्याला तुम्ही नीट वागणूक नाही दिली तर तुमचे लेकरं तुमच्या वाकेल टाकून फुकून देतील. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य, कीर्तनात सांगतोय. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायला का. काही गरज नाही कीर्तन ऐकायची. तुम्ही घरच्या लोकांचा आदर करा. लाखो कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. 1.5 महिन्याला गहू कापायला आले रामेश्वर भाऊ. गहू कापायला कोणी बोललं नाही. आठवाभर गव्हाचं, चांगल्या गव्हाचं पीठ द्यायचंय. ज्या बाईकून आठवाभर पीठ आणलं होतं तिलाच विचारलं, तुमच्या रानात सर्व पाहायला जाऊ का. सर्व कळतून तुम्हाला इकडं होय आप्पासाहेब, सर्व कळतो ना. गहू कापून नेल्याच्या नंतर पडलेल्या वंबे याचायच्या. पांडुरंग महाराज कळतो ना. शेतकरी येते महाराजजी सर्व पाहण्यासाठी ती बाई गेली. जरा असं सांगते टिकलेवाल्यांनो, जीनच्या पॅन्टीवाल्यांनो, सर्व फुकट पाहू देत नव्हते. सर्व याचायचा, वंब्या बडवायच्या, बडिलेल्या वंब्या उधळायच्या, गहू निखळ करायचे आणि वाटीनं अर्धे अर्धे वाटून घ्यायचे. 4 वाट्या गहू झाले असतील तर 2 वाट्या ज्याचं रान आहे त्याला, आणि 2 वाट्या जिने दिवसभरी असल्यात तिला. सर्व याचला आणि तो सर्व्याचे गहू दळले आणि बाईचं आठवाभर पीठ देऊन टाकलं. काय परिस्थिती असेल महाराज. त्या परिस्थितीत रामेश्वर भाऊ तुम्हाला तुमच्या आईबाबांनी सांभाळले. आनंद वाटतोय तुम्ही अशा एका सात्विक सदाचारी काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबाची आपल्या माता पित्याचा उत्सव करता, त्याबद्दल आनंद वाटतोय. वा. उघडील का ग ते डोळे. इथपर्यंत आलतो ना. डोळे उघडील का ते. आता नाही उघडील. करणं ग प्रयत्न. धनी त्यानं डोळे उघाड्या ते वाचेल. हो, फक्त 1 सेकंदापुरते उघड. त्यानं डोळे उघडून फक्त हे पाहावा, इतकं बघावं. 2-3 तासापासून मुखामध्ये स्तन दिलंच नव्हतं. दुःखदांत करणारी चोळीची गाठ सोडली. डोक्यावरचा पदर लेकराच्या अंगावर टाकला, चोळीची गाठ बाजूला सरकवली आणि ज्याच्यामध्ये दूध नाही असं स्तन त्या बाळाच्या मुखात. आणि त्यानं स्तन ओढायला सुरुवात केली, पण त्याच्यातून काहीच निघत नाही. शेवटचे डोळे याच्यात काय. शेवटची विकळी, शेवटचा त्राण सोडायचा तो भाग असेल. रामेश्वर भाऊ तितक्यातच डोळे उघडले आणि तितक्यात दंडावरची प्रतिमा दाखवली. दंडावरची प्रतिमा दाखवली. कायमस्वरूपी मुलगा गुटगुटीत. कायमस्वरूपी मुलगा गुटगुटीत. सोयराबाईनं प्रश्न विचारला, हा चमत्कार कशाचा. हा साक्षात चमत्कार नाही, साक्षात्कार. चमत्कार आपल्या संप्रदायात नसतो बरं, आपल्या संप्रदायात साक्षात्कार असतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराने भिंत चालवणं साक्षात्कार आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं साक्षात्कार आहे. शिवजी कासाराचा मुलगा कीर्तनातून उठवला तुकोबरायाने, साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. हे चमत्कार इकडेच असते दोऱ्या गांड्या इथे. इकडे साक्षात्कारी संप्रदाय आपला. मालक हा काय साक्षात्कार आहे. ऐक 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 हा साक्षात्कार. अगं त्याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जात आहे. त्याच्या मुखात हा पुरुषार्थ आहे. कारण हा अल्पायुष्य होता. अल्पायुष्य होता. बालपणात त्याचा मृत्यू होता. याचं मागच्या जन्मातलं पाप होतं. पण पाप संपवायची ताकद फक्त त्याच्या मुखात आहे. कोटी ब्रह्महत्या मुख कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातं. एवढ्या ब्रह्महत्येचं पातक नव्हतं, काही पाप. त्याच्यामुळे तो अल्पायुष्य होता. आणि त्याला बघितल्याच्या नंतर त्याचं पाप कायमचं संपत आहे. म्हणून मालक पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती, दुःखाचे
दुःखाची सुखाचे जे सुख महाराष्ट्र गोविंदाचे महाराष्ट्र काय रूपात ताकद आहे. चांगल्यापणानं रूप पाहिल्यावर इतका फायदा. त्याला मारण्यासाठी एक बाई गेली, मारण्यासाठी हलाल नावाचं विष भरलं. ती पुतना होती. पुतना म्हणजे वासना. मागच्या कालामध्ये राजा बळीची कन्या होती. राजा बळीची कन्या. किती वाजलेत? किती झाले? 12:15. 15 मिनिटात जेवण. माणसं जेवायचे हो, ते 15 मिनिटं त्याला लागतील फक्त. वासना होती, वासना. भगवान वामनांना पाहलं आणि वामनांचा तो चेहरा गुटगुटीत बटूरूप, असं पोरग मला व्हावा अशी अपेक्षा केली. रत्नमाला नाव होतं तिचं. तर वामन हे भगवान विष्णू परमात्मा. त्यांनी सांगितलं तुझ्या पोटी जन्म घ्यावा एवढं तुझ्याकडे पुण्य नाही, पण तुझी इच्छाच आहे ना, मी स्तनपान करीन. जाऊ दे म्हणले, लहान होऊन तू एका दिवशी माझं स्तनपान कर, ती इच्छा. पण कालांतरानं हिच्या बापाला त्यानं पातळात घातलं. जीव दिला पायात, बळीला पातळात घातलं. आणि ती रत्नमाला, तिनं तिच्या अंतकरणात एक वासना होती, देव माझा मुलगा व्हावा. पण वासना बदल झाली, मी याला मारावा. यानं माझ्या बापाला पातळात घातले. भगवान म्हणले तुझी तीही पूर्ण करीन. आणि हीच रत्नमाला पुढे पुतना म्हणून जन्माला आली. भगवंताला मारण्याच्या निमित्तानं पैजेचा विडा उचलला. बरीच लेकरं मारत होती. भगवंतानं बलराम दादाचा अंगठा दातानं दाबला. गोकुळातलं चरित्र आहे. दात नव्हत्या, चुकून शब्द गेला. हिरड्यानं, ओठानं दाबला, हिरड्यानं अंगठा दाबला पायाचा. दोन्ही अवतारात पाय दाबला. 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी लक्ष्मणजीचा पाय दाबला. आणि 8व्या अवतारात भगवान कृष्ण परमात्म्यांनी बलराम दादाचा अंगठा दाबला. तिथेही अंगठात दाबला आणि इथेही अंगठात दाबला. अंगठ्याचं जरा बऱ्याच वेळेस मोठं गोड वेगवेगळं स्तुत झालं. एका ठिकाणी भगवंताच्या अंगठ्यातून गंगेची निर्मिती झाली. याच देवानं हाच अंगठा पतिव्रतेचा पलंग मोडा, म्हणून याच अंगठ्याला तोच पुढं वाली पारधी झाला. त्यानं भिल्ले विंदिले शारंगधर. अंगठ्याचा फार मोठा पुरुषार्थ आहे. हा अंगठा 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीचा दाबला, पायानं दाबला. कारण रामप्रभू वयानं मोठे होते, लक्ष्मणजी वयानं लहान होते. आणि अंगठा दाबल्याबरोबर लक्ष्मणजी शेषाचा अवतार. अंग चाचरलं, पृथ्वी हल्ली आणि 7 ताडाचे झाडं एका रेषेत आले. हे 7 ताडाचे झाडं जोपर्यंत एका बाणात कुटत नाहीत, मोडत नाहीत, तुटत नाहीत, तोपर्यंत तो मरत नाही. कोण? वाली. म्हणून अंगठा दाबला. आता 8व्या अवतारात बलराम दादा मोठे आणि भगवान कृष्ण परमात्मा लहान. पायानं कसा दाबायचा? मोठा भाऊ आहे, ज्येष्ठ भाऊ आहे, म्हणून पाळण्यातली पाळण्यात फिरले. ते पाळणे बी चांगले होते आणि लाकडी मोठाले पाळणे होते. ते पाळण्यातल्या पाळण्यात फिरले आणि एकाचं डोकं एकीकडे आणि एकाचं पाय. आणि तो लगेच अंगठा धरला आणि दाबला. दाबल्याबरोबर पृथ्वी हल्ली. तितकंच गोकुळ हल्लं. यायच्या वाड्याचा नंबर लागला. हा, ते कोण असतो ते ग्रामसेवक, त्याचं दप्तर त्याच्याच हातात. ते म्हणला 30 नंबरचं घर 51 नंबरवर कसं गेलं, त्याला पताच नाही ना. पाळण्यातल्यानं हालीले गोकुळ म्हणजे ग्रामसेवकला पताच नाही. ते दप्तरच घेऊन फिरू लागला. इथं हे वाडा नव्हताच. जाऊ दे म्हणले, बाप्पा भांडण नाही काय नाही, तू नंतर पाहते कुठं होता तर. आणि नंबर यांचा लागला. त्या वाड्यात प्रवेश केला. जाऊ दे, वेगळाच सांगतो. भगवंताला पाजण्याच्या निमित्तानं, मारण्याच्या निमित्तानं स्तनपान देण्यासाठी गाईच्या गोठ्यात गेली. गाईचा गोठाही मोठा होता. 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. रामेश्वर भाऊ एक विनंती करेल, तुमचं सगळं बांधकाम झाल्याच्या नंतर एक चांगली गाय, चांगली म्हणजे सदृढ गाय दारापुढं ठेवा. तर तुमच्या बंगल्यात एखाद्या वारकऱ्यानं पाणी पिलं तर त्याला ते घातक ठरणार नाही. ज्याच्या दारात गाय आहे का, त्याच्या घरचा शिळा पदार्थ जरी खाल्ला तर अश्विनी कुमारांची कृपा होती. अश्विनी कुमार म्हणजे आजाराची देवता. नैवम गांजा कसम लिखितम. गांजा भोगीनं
वैद्यो शुचि भवो नारायण अश्विनी भवयति जायन्ते वैद्यो नारायण भय जायं मिथ्य क्रतुंबय संग सुदाय कार्यान्मुत भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते व्याधिं शमनं सकल सुधाय व्याधिं शमनं सकल सुधाय व्याधिं शमनं सकल सुधाय. आम्ही नर्मदा परिक्रमा करत असताना मुनिश्री दधीची ऋषींचा आश्रम लागला आणि मुनिश्री दधीची ऋषींच्या आश्रमावर उत्तर तटावर अश्विनी कुमारांची भेट झालती. तिथे देवांचे वैद्य होते अश्विनी कुमार. ज्याच्या दारात गाय त्याच्या इथलं फुंगट झालेलं ताक खाल्लं तरी अश्विनी कुमारांची कृपा होती आणि ज्याच्या दारात गाय नाही त्याच्या इथले गावरान तुपातले पदार्थ खाल्ले तरी स्टो पेटल्यावानी ऍसिडिटी वाढल. हो स्टो पेटल्यावानी ऍसिडिटी वाढल ऍसिडिटी. हो गायीची ताकद इतकी मोठी असते महाराज कारण अन्नपूर्णा गायीच्या खुरानं पवित्र होत असते. पदा स्थितो अन्नपूर्णे स्थानो पवित्र भय स्थिता अधिष्ठितम अन्नपूर्णाया मुक्तम गोपदाय नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावच्या बाळ्यानं लिहिले का ते महाराज. भूमी पवित्र करण्याची ताकद गायी ती. वास्तुशांतीला गाय कशाला आणत होते महाराज. एक जण म्हणला मी स्वतः वास्तुशांती आता करत नाही मी ते मी 27 वर्षापूर्वी करीत होतो आता करत नाही. येणार बी नाही तुमच्या इथं. आलो तर टप्पू आणायला येईल. येणार नाही मी नाही करीत. आता इकडे आलोय मी. एवढ्या पूजेत आल्यावर तिकडे कशाला जाऊ मी. आम्ही ते पैशावालं होतो भूत त्याच्या इथं किती पैसे उठवा त्यालाच अक्कल नव्हती. काशीफळाचं झाड उकांड्यावरलं तुम्ही रानात किती काशी फळं लावा लय झालं ते एवढं एवढं पडन उकांड्यावर एवढं होत असते. म्हणजे ती असं पैशावरलं झाड होतं ते. साखरेच्या पोत्यातला मुंगळा किती खावा आणि किती बाऱ्या तांब्या घेऊन जावा अक्कलच नाही. त्यानं वास्तू शांतीला 51 किलो तूप जाळलं. मी होतो तिथं. मी 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 होतो साक्षीला. मी हजर होतो त्याला हजर. त्याच्यावर 3 महिन्याला भेटला म्हणले महाराज इतकं तूप जाळलं पण आम्हाला काही सुखत नाही. म्हणलं मला पुरी तूप तुझ्या घरात तुझ्या स्वयंपाक घरात मला खडा खांदून वरून गॅस पेटून खिचडी शिजून काय म्हणजे तुला सुख भेटल. अरे घरात सुख भेटण्यासाठी गाय असावी. हा तुम्ही शेतकऱ्याच्या अंगावर टाकीता दगड लाजा वाटायला पाहिजे पैशावाल्याला. आकली गहाण ठुल्या ज्याचं दुकान उघड्यावे त्याला गाई सांभाळायला लावता आणि तुमच्या इथं शेतकऱ्याचं 2 एकर रान इकल्यावर जितके पैसे येते तितक्या पैशाची तुमची बायको गन पावडर लावायली आणि तुम्हाला लाज वाटत नाही दारात गाय पाळायला. शेतकऱ्यानं सांभाळावा. गुत घेतलं का त्या शेतकऱ्यानं. बंगल्यावाल्यानं जर गाय पाळली तर काय झोपीत तुमच्या अंगावर बंगला पडन का. अहो काय यायचे इथं सौंदर्य प्रसाधन. भावळ्या कापायचा वस्तारा का एसटीला अडकायल्यात का त्या भावळ्या. हा काय काय किती इतकी वैरण लागेल का गाईला तुमच्या इथं गाय पाळली तर. बंगल्यावाल्यानं गाय पाळली तर काय होतंय. एक लक्षात ठेवा तुम्ही बी चोंबळ्या गप्पा नकोय. यायची वास्तू झाल्यावर गाय असली तर यायचं पाणी प्यायचं. हो तुम्ही साक्षीदार आहेत. मला काही जास्त येणं व्हायचं नाही. तुमचं जाणं येणं जास्त आहे. आणि पाचपूर बाबांना बी सांगल यायची ती येऊ नका गाय जर नसेल तर. गाय पाळा भाऊ. मोठ्याकडनं आम्हाला तीच अपेक्षा. आम्हाला नका काय देऊ. आम्हाला लय दिले देवानं. मला तर इतकं दिले मग हाऊत भरलाय. गळ्यात शपथ दिले. खोटं कशाला बोलू मी. एक जण म्हणला किती दिले. म्हणलं तू ह्या पाया पडायची गरज नाही इतके दिले. मला कुठे आमदार खासदार केलं फॉर्म भरायचं. आपल्या आपली पोटापुरतं काय कपडे ते चमचन आपलं साधं सुधं खाणं बीस तितकं दिलंय आपल्याला. इतकं मस्त दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला काय ना आमच्यासाठी तर गाडी बी उभी करू नका हो. काय गरज नाही. पण गाय पाळा. देव तुमचं कल्याण करील भाऊ. त्याची कृपा फार मोठी आहे. काय सांगू लागलो. गाईच्या गोठ्यात आणि देवाला घेतलं. महाराज श्रुतीचे सिद्धांत आहे तर देवाला मारायसाठी आली तिला सायुज्य सदन का दिलं. ती मारायला कोणाला आलती देवाला. मग मला सांगा आपला खून करायला आलेल्या माणसाला आपण मोक्ष द्यावा का. नाही द्यायला पाहिजे. नाही. पण ताकद कशाची होती जाग्याची. पंढरपुरातल्या मालकाच्या सुद्धा लक्षात आलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ही जागा 9 लाख गायीनं पवित्र झालेली आहे आणि या जागेवरीच वास्तव्य आहे. ही त्याच वेळेला पापी जरी असेल रामेश्वर भाऊ पण ती पुनीत झाली. त्या गायीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीत ती पवित्र झाली. त्याच दिवशी तिचं पाप संपलंय. पण नाईला जाणं हृदयाला लावलंय. मुंच मुंच म्हणजे सोड. ते म्हणलं नाही तुला मोक्ष देण्यासाठीच आता धरलंय.
महाराज मेल्यावर जळताना सुगंध येत होता तिच्या अंगाचा, भगवंताचा स्पर्श झालाय. पेटून दिल्याच्या नंतर सुगंध येत होता भक्तीचा. काय, आणि तिला सायुज्य सदन देऊन टाकलं. अहो, मारायच्या निमित्तानं आली, मारण्यासाठी पाहिलं, त्याला मारण्यासाठी पाहिलं तरी उद्धार झाला. किती त्याच्या दृष्टीत ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं. नाना प्रकारची पुरावे श्रीमद भागवतातील, द्वापार युगातील, दशमस्कंदातील फारशी पुरावे तुम्हाला देता येतील. वेळ आठवत आला. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोविंद द्वापार युगामध्ये गोकुळात अवतीर्ण झाला. तिथे चोरी केली. काही काही लोकांच्या आकली नदीच्या पलीकडे गेल्या. म्हणे देवानं चोरी केली. लोण्याची चोरी कशाला केली? दयाची दुधाची चोरी तीव करीत असतो. त्यानं चित्ताची चोरी केली. चित्ताची एक सोपी व्याख्या आहे. ज्याच्या इथं 9 लाख गायी आहेत ते दुसऱ्याचं तूप कशाला खाईल? त्याच्याच घरी 9 लाख गायी आहेत ना. काही गरजच नाही ना त्याला. काहीच गरज नाही. याच्या पलीकडे सांगू का? आपल्या गायीला जर काही खोड झाली, लाथ हाणणे, पान्हा चोरणे, तर श्रीमद भागवतामध्ये वैकुंठवासी रामचंद्रजी डोंगरोजी महाराज म्हणायचे, बुधवारी सकाळी रई लावून एक कवडीभर लोणी, त्याच्यावर खडी साखरेचा खडा आणि तुळशीचं पान ठेवून गोपाल कृष्णाला ठेवलं की आपल्या गोठ्यातल्या गायीचा दोष संपतो. म्हणजे आपल्या गायीचा दुधात आलेली अडचण ही ज्या द्वारकेतल्या मालकामुळे संपत्ती, ते तुमच्या घरचं दूध कशाला चोरीन बा? तुमच्या इथलं दूध दहीन काय? त्याला फक्त चित्त चोरलंय. तो अंतकरणाचा भिकारी आहे. देव भावाचा त्याला भूक लागलेली आहे. तो भिक्षा मागतोय फक्त प्रेमाची. आणि त्या गवळी, त्या गोपी, ते गोपाळ अत्यंत 6 संपलेली माणसं होती. 6 काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ही सगळी विरून गेलेली अशी पवित्र अंतकरणी माणसं होती. म्हणून त्याचं हृदय इतकं गोड होतं, त्याला त्या हृदयात ही घ्यायची होती. त्याने त्याची चोरी केली, चित्ताची, अंतकरणाची चोरी केली. ह्या नाना प्रकारच्या अशा खोड्या केल्या.
यशोदेकडे गारहाणं आलं. आता जाई राणा सवे घेऊन गोधरा, पावा गोंगडी घेऊन भगवान निघाले. गारहाणी येऊ लागली. भगवंत कधी कधी देवानं अतिताईपणा सुद्धा काही काही ठिकाणी केला बरं का. कधी केला माहितीये का? ज्या बायका नवऱ्याला लोणी देत नव्हत्या त्याच्या घरचं मुद्दाम खाल्लं. ज्या नवऱ्याला देत नव्हत्या का त्याच्या घरचं खाल्लं. मी तर नेहमी सांगत असतो, जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पडती का तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. आणि जी नवऱ्याच्या पाया पडती का दिवसात एकदा तिनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. आणि जी तीनदा पाया पडती का नवऱ्याच्या तीनदा दिवसात तिने पंढरपुरातल्या मालकाच्या पण पडायचं नाही. का नाही पडायचं? तिची देवावरी सत्ता. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईची सत्ता पंढरपुरातल्या मालकात आणि काशीतल्या मालकात आहे. हे सोपं सोडून देताना बसता इकडे तिकडे कडबे फुकीत तुम्ही. हे करायले आणि ते करायले काय सगळं अवघड काय नाही. चला असू द्या. एका बाईला सांगितलं मी येणार तू यायचं. ती म्हणली येऊन पाय येऊन पाय येऊन पाय. वैकुंठवासी कोठाळकर दादा सांगायचे. त्यांना जास्त संबंध होता दादांचा. अंत्यविधीला भेट झाली ती आपली तिथं. दादा म्हणायचे, आता ते मोठ्यांची वाणीवर का आपली काही ताकद नाही, मला काय त्याच्याशी पुरावा नाही. ती गवळण म्हणायची येऊन पाय येऊन पाय. ती बी अशी हात फिरवायची म्हणून. दादा म्हणायचे बरं, कोठाळकर दादा म्हणायचे. म्हणजे काय बहादर होती ती गवळण. येऊन पाय मला काय म्हणते तर. बाकीचं तरी संध्याकाळी खातो, तू येतो दुपारीच खाणार. म्हणजे काय देवाचे लीला. पायात अशी चाळ घातली, म्हणजे चैन होते चाळ, त्याला घुंगर होते. मला वाटते घुंगराचा आवाज जरा गोडच असतो नाही का? म्हणजे काही काही ना 1.5 एकर फुकल्यानं, म्हणजे त्याच्यामुळे म्हणालो मी होय पांडुरंग बुवा असं जरा गोड. हो, फक्त याच्या पायातली घुंगर जरा बारीक होते आणि ते जरा ठोकर असते वाटते. बारीक घुंगर होते अशी बारीक. आणि ह्या सगळ्याला सोबत घेतले 27ला 27 जणाला. आणि तिच्या दारात नुसता असा पाय आपटीला. काय वाजत असत महाराज. सुनाला सांगितले जी काय वाजतंय बाहेर. वाजू द्या ना आत्या. अगं लय कानाला गोड वाटते बघ ना काय वाजतंय. तर गावात कोणाचं लग्न नाही काय नाही, काय वाजतंय गो इतकं छुम 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 छुम. काय गोड वाटायला कानाला. आणि मग सुना आतमध्ये गेली. म्हणजे आत्या तेच आहे. ते कोण? तेच आहे. अगं कोणते? तुम्हाला आवडत नाही तेच आहे. तुम्हाला आवडत नाही तेच आहे. त्याला असं नाचता येतं कुठं. आता हिला काय माहिती, यानं अख्खं जग नाचिलंय. अख्खं जग नाचिलंय अख्खं जग. तिला काय माहिती त्याच्यात काय ताकद आहे म्हणून. दुसरा आसन पुन्हा एकदा पाय. आता हे मधात बोलणं चालू होतं तेव्हा त्यानं दोन्ही आपटिले. तर ती म्हणली अगं इथं हलायलंय हृदय, हलायलंय हृदय, इतकं कोण नाचत आहे. आता तुम्ही ऐकतच नाही. पाय एकदा. आता त्या काळातली सासू होती, आता सासूने इतकं दटी द्याव. त्या काळातल्या सासऱ्यानं आवाज दिला सुनबाई जी, असा आवाज येत. आता सासऱ्यानं नुसतं म्हणा सुनबाई काय नाही. जर त्याला कानात मशीन टाकायचं काम पडत मला बाळ्या म्हणू नका. 2-3 आवाजात सासऱ्याने येडेवानी करूच नका. आता आपोआपल्या हिशोबात राहायचं. आणि कोणी बी वाटोळीत दिवा नाही लावला पाहिजे बरं का. दबड्याचा नास आणि दिवा लागत नाही. सध्या वाटोळे ही इतकी बेकार वाटोळे सध्या. ही कीर्तनायला भेईन, भागवतायला भेईन, रामायणाला भेईन, शिवपुराणाला भेईन, दिंडीला पण भेईन. इतक्या वाटोळी सध्या. वाटोळीत फार विचित्र काम आहे सध्या. कोणीच वाटोळीच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, इतकंच फुरसन दांडात टाका, 5ची मोटर लावा, ऊस कोरडा आणि ओढे फुल. ऊस कोरडा फट ओढे फुल. म्हणजे दांड फुटतो ना इतक्यात फुरसानानं. कचरा इतकाच टाका दांडात तुम्ही. इतकं तुम्ही नका मोटर लावायच्या नादी लागू. तुम्ही मोटर लावायचं तयार करा. लाईट तेच तयार करतात ना. हो, तुम्ही नका बटणं दाबू, आहेत आम्ही लावायला.
मला लय नादे मोठा लावायचा, म्हणून तर इतकं रगिलो आणि बोलतो मी. एक जण म्हणला इतकं रगिलो आणि बोलल्या नाही कीर्त, अरे जाय म्हणलं, काळी माय आहे पठ्ठ्याला, तिच्या कृपेनं जगन. एक लक्षात ठेवा, गिरगावकरांचं वाक्य ऐका, किती दिवसाला मरल गिरगावकर सांगता यायचं नाही. मी काय बॉन्ड घेऊन आलो नाही, एकदा वाचलो 4 फेब्रुवारीला, 4 फेब्रुवारी 2019ला वाचलो. तेव्हापासून बसून उभं राहून कीर्तन करता येत नव्हतं. आता नर्मदा मैयाची कृपा झाली, आता उभं राहून कीर्तन करता येते. अजून बी कोण्या दिवशी मरल काय सांगता येत नाही, पण वाक्य नीट लक्षात ठेवा. बाप दादाच्या जमिनी इकू नका, तुमच्या पाया पडतो बुटा सगट, चपला सगळं तुमच्या पायावर कपाळ टेकतो राजे हो. बरडा खरडाची, दगडाची, टेकड्याची, वड्याची, नाल्याची, खड्ड्याची कोणती जमीन असू द्या, जशाला तशी ठेवा. हेच वासरू तुम्हाला 50,000 महिना देते, वर्ष देते 6 लाख. शुद्ध गाईचं वासरू येईल. तिळभर घाम घालू नका. मी भाऊ 12 वर्षापासून सांगतो लोकांना, जमिनी ठेवा रे. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल रे. ठेवा जमिनी, ठेवा. कोणी जगिणार नाही तुम्हाला. हीच काळी माय आपल्याला परिस्थितीत जगली, हीच काळी माय. ऐका रे, ऐका राजांनो, तुमच्या बुटा सगट कपाळ घासूस तर पाया पडतो. शेतकरी राजांनो, तुमचं दुकान उघड्यावर रे. मी जाणू शकतोय तुमच्यावर कोणी कृपा करत नाही, पण तीच काळी माई एके दिवशी आपल्यावर कृपा करीन. 50 वर्षापूर्वी त्याच काळ्या माईतल्या भाकरी खाऊन आपल्याला आपल्या माईनं आपल्याला दूध पास दिले. त्याच काळ्या माईतल्या भाकरी खाऊन काय होतं त्यावेळेला, आणि त्याच काळ्या माईनं आपल्याला मोठं केलंय. जरा कृपा करा, त्या काळ्या माईवर लक्ष ठेवा. महाराज, ज्याचं मातीशी नातं असतं का, तो भक्तीशी नातं ठेवू शकतो. भक्तीशी. एक महाराज मला म्हणला, महाराज आपल्याला जमिनी काय करायच्या? म्हणलं, हरामखोरेस तू, भाडव्या नालायका, बुजदिलेस तू, हरामखोरेस. तुला जमीन काय करायची? तुळशीची माळ जिवंत ठेवायची ताकद फक्त जमिनीत आहे. किती देशाचे मंत्री एकत्र आल्यावर गहू तयार होतील तुकाराम भाऊ? किती देशातले डॉक्टर एकत्रित आल्यावर गहू ज्वारी तयार होईल? किती आपले महाराज जमा झाल्यावर गहू ज्वारी तयार होईल? मग गहू ज्वारी तयार करायचा कारखाना कोणता असेल तर काळी माय आहे. आणि गहू ज्वारीच फक्त शाकाहार जिवंत ठेवू शकते, आणि शाकाहार फक्त तुळस जिवंत ठेवू शकते. आणि तुळस जिवंत राहिली की सनातन जिवंत राहिला. वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं काम काळी माय करते. म्हणून माझ्या तुकोबाराने शेतीवर बोलावा, म्हणून माझ्या पैठणच्या मालकांनी शेतीवर बोलावा, म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकांनी शेतीवर बोलावा. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. पाण्याची किंमत अनवरत मेघ जळा, धरणे बांधोनी घाली जे तळा. काय वाणी असली लोकांची. होत्या का शाळा त्यावेळेला? आता हे मांडे इतकली सॉक्स घालून आपल्याला सांगते पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि यायचं कीर्तनकारानं ऐकायचं. हे गधडे कीर्तनकार ऐकते, ज्यांना माती कळत नाही ते. माती म्हणजे काळी माती कळत नाही ते गधडे यांचं ऐकते. ज्यांना काळी माती कळती त्यांनी ज्ञानोबारायचं ऐकायचं, त्यांनी तुकोबारायचं ऐकायचं, त्यांनी नाथबाबांचं ऐकायचं. आता धरणं कळालेत का? आता 400 वर्षापूर्वी अनवरत मेघ जळा म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस. रामेश्वर भाऊ, धरणे बांधोनी घाली जे तळा, नैवम गांजा कसम लिखितम. नाथांचं वाक्य. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगा काय शेतीच्या बाबतीत बोलावं. जमीन चांगली असावा, वापशावा असावा, बीजही चांगला असावा, गोमटा असावा, आलोट फळ भेटे. पण टायमाला पिळी जाय ना. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. आळंदीतल्या मालकांनी आवती पण आणली का? पण कधी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांसाठी? आपण त्यांचं ऐक जाणार. त्यांचं कृषी अधिकारी आमच्या शेतात आला गारा पाड्यावर. कृषी अधिकारी नाव नाही सांगत त्याचं, तेव्हा काय करायचं माईकवर त्याचं पेटून आपल्याला. मला का कुठे बिडी पेटवायची का हिव वाजायला म्हणून शेकायचं काय घे नाही त्याला. पण कृषी अधिकारी होता. ते म्हणलं महाराज इथं कांदे होते का? म्हणलं होते. एक बी दिसणं. म्हणलं गारानं पाथीचं पाणी झालं. गारा इतक्या पडल्या की गुडघ्या इतकाला थर, कुठे इति थर. आणि कांद्याची पात्र हाती रामेश्वर भाऊ. मी म्हणलं साहेब तुम्हाला याच्यातले कांदे पाहण्यासाठी जरा मातीत हात घाला ना. माती वारल्याच्या नंतर बुडाला कांदे दिसले. बरोबर आपल्याला हे माहीतच नव्हतं. मी म्हणलं तुला कृषी अधिकारी कोणी केले त्याला हाणायला पाहिजे, रुमण्यानं हाणायला पाहिजे, रुमण्यानं तापलेल्या नदीमध्ये. हा पादगारानं गेल्यावर खालचे कांदे ज्याला कळत नाहीत. काय महाराज हे. आणि हे काय कल्याण करणार आहेत शेतकऱ्याचं? काय नाही. शेतकऱ्याचं कल्याण करण्यासाठी अधिकारी सुद्धा मातीचाच पाहिजे, काळ्या मातीचाच पाहिजे, काळ्या मातीचा. आणि एक लक्षात ठेवा,
इथं कोणी राजकारणी बसलेला असेल, कोणी व्यापारी बसला असेल, तुम्ही एखाद्या वेळेस आमचं वाईट करा. तुम्हाला जर वेळ प्रसंग आला ना तर आमचे 10-5 बुडवायचा प्रयत्न करा. पण ज्याचं दुकान उघड्यावे त्या शेतकरी राजाची जर तुम्ही फजिती केली तर तुमचे लेकरं, तुमचे पित्र घालणार नाहीत, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला चला, घुंगर वाजत होते. कोण आहे? तेच आहे. अगं नाही ग ते, अवा त्या तेच आहे. ही सासूकडे बघून तोंड कसनुस करत होती, तिकडे बघून हसत होती, कारण हिला ती आवडत होतं आणि फुटक्या कपाळाच्या सासूला ती आवडत नव्हतं. कितीच अवघड काम असतं बघा, लयच अवघड काम. बाई आलात देवा, आलात. काय म्हणायली? काय नाही, तेच आहे ना. आणि तिकडं तोंड करून मनात म्हणायची, देवा आलात. वा, सासू बघायला गेली, पाहिलं, बाई तू येस का काय रे? हो मीच आहे. आणि इतकं चांगलं नाचता येतं का? हो. इकडं म्हणलं मधात येत नाही, तू मारणारेस. मारीत नाही बापा, ही मधात ही मध्ये बलीलं नाच. इथं नाचलं ते 2-3 मिनिटं. आता हिला लय पाहा वाटू लागलं ना रामेश्वर भाऊ. देव नाचणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? देव देव कसा नाचत असेल, ते काय असेल त्याचं रूप, काय सौंदर्य असेल. अंतकरण वेधून टाकलं. नाचणं रे? नाही म्हणलं. नाचणं रे बाळा, नाचणं रे. शिव्या देणारी बाई रडकुंडी आली. नाचणं रे, नाचणं रे. एकटा नाचत नाही. माणसं सगळे शेतात गेलेत, कोण नाचत? मग तुम्ही कशाला आहेत? 2-4 म्हाताऱ्या तिची इथं आलेल्या होत्या सुनायला शिव्या देणाऱ्या. लय काय काय सासावी चित्र हो. आता मग सुना म्हणते आमच्यावर दगड. सासा का काही साध्या आहेत का? सुनानं स्वयंपाक कर म्हणलं तर करायची नाही, आणि शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देईन. शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देऊ लागली. हिच्यावर मांजराची सावली पाडली. अशा बी काही टपऱ्या का नीट आहेत का काय? घरी स्वयंपाक करायची नाही, शेजारणीला स्वयंपाक करू लागण, आहे का नाही? पुरा तू वाहून जायला पाहिजे. सुनालाही खुश झाल्या. आता दोघींना बोललो, एकटीला बोलत नाही. सासूनं सासूचा दर्जा सांभाळा आणि सुनानं सुनाचा दर्जा सांभाळा, संसार सुखात होत असतो. नाचानं धरलं म्हाताऱ्याने ताल. हा, काय ताल धरला असं? कसं नाचू लागला महाराज? कृष्णाचा